काही लुटारांनी नेल्यामुळं ते निराश झाले होते आणि ते त्यामुळं दुःखित झाले होते. दाविदाला ते मारण्याची चर्चा करू लागले, ह्याला दगडमार करून मारावं अशी जी चर्चा करू लागले. मी तुम्हाला कालच काय दिवस म्हणजे सांगितलं की दाविदाने या पुरुषांना आधार दिला. दाविदाने या पुरुषांना जे कर्जबाजारी होते, त्रासलेले होते, प्रॉब्लेम मध्ये होते, यांना त्यांनी जवळ घेतलं, त्यांचं कुटुंब सांभाळलं आणि सगळे चांगल्याची परिस्थिती झाली. हालेलुया. मग सगळी परिस्थिती चांगली झाल्यानंतर आम्ही पाहतो की आता दावीद एकटा पडला, कारण यांना जवळ समजणाऱ्या व्यक्तींना ते मारायला उठलेले आहेत. म्हणजे ज्याचं चांगलं करायचं हवं तेच सुद्धा वाईटावर उठलेत त्याच्या. हालेलुया. मग त्यानंतर आम्ही पाहतो दावीद मोठ्या संकटात पडला. 7व्या वचनामध्ये पाहतो की मग त्यांनी पहिली गोष्ट काय केली, त्यांनी देवावर विश्वास ठेवून खंबीर राहिला. प्रेज लॉर्ड. मग पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्या की विश्वास पहिलं महत्वाचं गरजेचं आहे. आमेन. मला चला विश्वास महत्वाचा आहे. आणि मग विश्वास देवावर ठेवून तो खंबीर राहिला, स्थिर राहिला, डगमगला नाही, पळाला नाही, कुठल्या टेन्शन घेतलं नाही. मग दुसरी गोष्ट त्यांनी केली की त्यांनी देवाची आराधना केली. देवाची आराधना करून, देवाची स्तुती करून करण्याचा मार्ग निवडला. आणि आपण पाहतो की आपण अनुभवलं पण जेव्हा देवाची स्तुती आपण 12 तास केली तर स्वर्गातलं फील किंवा स्वर्गात काही लोकांनी स्वर्ग पाहिला आराधनेमध्ये. हालेलुया बोला. कारण स्वर्गच उतरतो आराधनेमध्ये. आमेन. त्यानंतर आम्ही दुपारी पाहिलं की त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची आहे, पुन्हा प्राप्त गमवलेलं जे आहे, जे शत्रूंनी चोरलं आहे, जे शत्रूंनी लुटलंय ते प्राप्त करण्यासाठी दाविदाने कुठला मार्ग निवडला, देवावर विश्वास ठेवण्याचा मार्ग निवडला. प्रेज लॉर्ड बोला. जे तुमचं चोरलं गेले, जे तुमचं लुटलं गेलेलं आहे, जे तुमचं फसवून पैकून नेलं गेलेलं आहे किंवा जे काही तुमचं हक्काचं आहे ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी या दाविदाकडून शिकण्याची गोष्ट आहे. आणि दाविदाने काय केलं, देवावर विश्वास ठेवण्याचा मार्ग निवडला. पहिली गोष्ट माणसावर नाही, देवावर. दुसरं, देवाची आराधना करून लुटलेलं, चोरलं गेलेलं, शत्रू लुबाडलेलं ते परत मिळवण्यासाठी त्यांनी देवाची आराधना करण्याचा दुसरा पाऊल उचलला. तिसरा पाऊल उचलला, प्रार्थना करण्याचा पाऊल. आपण मग दुपारी पाहिलं की प्रार्थनेचं किती महत्व आहे. प्रार्थना करण्यासाठीच दारं उघडतात. आमेन म्हणा सगळेजण. जास्त जो प्रार्थना करतो त्याला जास्त अभिषेक मिळतो. आमेन म्हणा. हालेलुया. आता जास्त वेळ घेता तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्याला 8वं वचन वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल की त्यामध्ये म्हटलेलं आहे, दाविदाने परमेश्वराला प्रार्थना करून विचारलं की तो म्हणाला, मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय. त्याने त्यास उत्तर दिले, पाठीस लाग. म्हणा पाठीस लाग. म्हणे पाठीस लाग, पाठला कर. देव काय म्हणाला, पाठला कर. हालेलुया. लक्षात घ्या, चौथी गोष्ट त्याला करावी लागली, पाठला. हालेलुया. फक्त विश्वास ठेवून एका जागेवर बसून होणार नाही, तर त्या विश्वासाबरोबर कृती करून तुम्हाला चाललं तरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. किती म्हणतात आमेन. हालेलुया. आता तिने विश्वास देवावर ठेवलाय तरी दुसरा पाऊल उचलले, आराधना देवाची केली आहे, आराधनेमध्ये वेळ घालवलाय. तिसरी गोष्ट त्यांनी प्रार्थना केली. मग प्रार्थनेमध्ये उत्तर आल्यानंतर त्याला पाठला करायला सांगितलं देवाने. काय करायला सांगितलंय, मग पाठला करायला देव म्हणतो की तेव्हा परमेश्वर म्हणाला की त्याने त्यास उत्तर दिले की पाठीस लाग, त्यांचा पाठला कर, खचित तू त्यांना गाठशील आणि सर्वांना तू सोडून माघारी येशील. आमेन म्हणा की आमेन म्हणा. देवाने प्रार्थनेचं उत्तर काय दिलं की तू जा, खचित त्या शत्रूंना मी तुझ्या हातात दिले, तुझ्या ज्या वस्तू चोरून दिल्यात, लुटून दिल्यात, जे काही तुझं आहे ते तू परत आणशील, पण तू पाठला करत जा. उशीर करू नको, पाठला कर त्यांचा. उशीर करू नको, पाठला कर त्यांचा. हालेलुया बोला. हालेलुया. शेजारच्याला म्हणा, नुसतं उभारून जमणार नाही, नुसतं गप्प बसून जमणार नाही. देवावर विश्वास ठेवायचा आहे, आराधना करायची आहे, 3 नंबर प्रार्थना करायची आहे, पण त्यानंतर कृतीमध्ये उतरायचं आहे स्वतः. हालेलुया म्हणा चर्च. बोला की हालेलुया. पाठला करायचा आहे त्यांचा. तुला पाठला केल्याशिवाय, गाठल्याशिवाय त्या गोष्टी तुम्ही परत आणू शकणार नाही. म्हणा की आमेन. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोशुआचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय 19 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका. म्हणा शेजारच्याला, थांबू नका. म्हणा तुम्ही तेथे तसंच थांबू नका, तसंच त्या दुःखात थांबू नका.
हालेलुया. हालेलुया. नुसतं विश्वास ठेवून जमणार नाही. विश्वास ठेवून तसंच थांबू नका, तर विश्वास ठेवून कृतीमध्ये तुम्ही चालायला सुरुवात करा. कृतीमध्ये तसं कृत्य करायला सुरुवात करा. ते नाही का, कृती म्हणा, विश्वासाबरोबर क्रिया. हालेलुया. विश्वासाबरोबर क्रिया म्हणजे कृती करायला सुरुवात करा, पाठला करायला सुरुवात करा. आणि मग तसंच यहोशूआच्या पुस्तकात सुद्धा परमेश्वराने सांगितलं की तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूचा पाठला करा. प्रेज लॉर्ड. आणि पुढे काय म्हणाले, त्यांच्या पिछाडीच्या लोकांस नाही का मारा, त्यांच्या नगरात जाऊ द्या, त्यांना त्यांच्या नगरात जाऊ देऊ नका, कारण तुमचा देव परमेश्वर आहे त्यांना तुमच्या हाती दिले आहे. म्हणा, देवाने मला सर्व दिलं आहे. हालेलुया. 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 लोक 10:19 मध्ये म्हटलेलं आहे की मी तुला शत्रूवर, शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. आमेन. कमी येतोय तुमचा. म्हणा, देवाने मला अधिकार दिलेला आहे शत्रूच्या सर्व शक्तीवर. हालेलुया. मग तुम्हाला पाठला करायचा म्हणजे शत्रूचा पाठला करायचा आहे. आता महत्वाचं म्हणजे काय की दावीदाला त्याच्या शत्रूचा पाठला करण्याचा स्पष्ट संदेश देवाने दिला. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्यानुसार कृती तुम्ही करून, प्रार्थना करून जर तुम्ही आध्यात्मिक पाठला केला तर दावीदाप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी जिंकणार येशूच्या नावामध्ये. म्हणा, आध्यात्मिकरित्या विश्वास करून, ज्यासाठी विश्वास ठेवलाय त्याचा पाठला करायचा. आता समजा ज्यासाठी तुम्ही विश्वास ठेवलाय त्याचा पाठला करायला पाहिजे. तुम्ही ज्यासाठी तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याचा पाठला करायचा आहे तुम्हाला. बोला की हालेलुया. त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे, ते कृतीमध्ये करत राहिलं पाहिजे. बोला की आमेन. म्हणा, विश्वासाबरोबर कृती महत्वाची आहे. एकदा मी एका परिवारात गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विश्वासाबरोबर कृती करा. म्हणजे समजा तुम्हाला घरामध्ये फ्रीज पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? मग त्यांना असं म्हटलं की तुम्ही असं विश्वास ठेवा आणि कृती करा की मी फ्रीज घेतलाय आणि ती फ्रीज घेतलाय, इथं फ्रीज आलेला आहे, तर असं फ्रीज असं आलेला आहे समजायचं, मोकळी जागा आहे पण फ्रीज आलेला आहे. पण कृती काय करायची तुम्हाला विश्वासामध्ये की जाताना अरे इथं फ्रीज आहे असं व्यवस्थित असं जावं. असा अभ्यास किंवा अशी कृती करा विश्वासाने. इथं फ्रीज आहे, मग असं इथून असं लगेच जाऊ नका. असं आता इथं फ्रीज ठेवल्यामुळे इथून जाऊ शकतो का मी? हालेलुया. पण इथं नाही आहे, मोकळी जागा आहे. पण विश्वास ठेवा की तुम्ही फ्रीज घेतलाय आणि ती फ्रीज इथं आलाय, ते कृती करा त्याप्रमाणे. नाही फ्रीज झाला असं तिकडून जावं. तुमच्या त्या विश्वासाच्या कृतीला परमेश्वर खऱ्यात उत्पन्न करेल आणि तुमच्या घरी फ्रीज येऊन जाईल. आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हणत नाही. हालेलुया म्हणा. विश्वासाबरोबर कृती असेल तर देवाला आनंद वाटतो. आमेन. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. एक स्त्री बायबलमध्ये रक्तस्रावी स्त्री. कोण? रक्तस्रावी स्त्री आहे आणि ती बायबलमध्ये आम्ही पाहतो की तिनं मनात विश्वास ठेवला. कुठे ठेवला? काय ठेवला? विश्वास. तिनं पहिल्यांदा विश्वास ठेवला. म्हणा, पहिल्यांदा विश्वास ठेवला. बोला सर, पहिल्यांदा तिने विश्वास ठेवला. पहिल्यांदा तिने विश्वास ठेवला की मी येशूच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तर मी काय होईल? येशूच्या वस्त्राला जर असं, असे वस्त्र समजा नाही का, असं मी येशूच्या वस्त्राला जरी जाऊन स्पर्श केला तर मी काय होणार आहे? बरी होणार आहे. तिनं असं विश्वास ठेवला. मग आता विश्वास ठेवून तसंच घरात बसली का ती? तिला कळालं की येशू प्रभू या वाटेने चाललाय. मग कळताच तिनं काय केलं? ती घरीच थांबलेला विश्वास ठेवून ती विश्वासामधून कृतीमध्ये ती आलेली आहे. मग विश्वासामधून घरातून काय निघाली आणि जिथं येशू आहे ते येशूच्या मागे मागे निघाली. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं मागे मागे निघाली. मग गर्दी होती, त्या गर्दीत पण ती शिरली आणि मग ती पाठलाग नाही का, म्हणजे नाही का, कृतीमध्ये तिने विश्वास ठेवलाय. अंतकरणात विश्वास ठेवलाय. पण तिला आरोग्य पाहिजे, रक्तस्राव बंद झाला पाहिजे, 12 वर्षाचा त्रास आहे. मग तिला ती कृतीतनं नाही का, कृतीतनं करत केली आणि जेव्हा येशू जवळ गेली, येशूला तिने प्रार्थना करायला नाही लावली. तिच्या मनात तिने काय विश्वास ठेवला होता की मी येशूच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तर मी काय होईल. आणि जसं ती येशू जवळ जाती, विश्वास ती कृतीमध्ये आणते आणि ज्यावेळेस ती वस्त्राला स्पर्श करते, लगेच देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये उतरतं आणि लगेच तिचा रक्तस्राव बंद होऊन जातो आणि ती बरी होऊन जाते येशूच्या नावाने. हालेलुया. मग काय केलं तिनं?
तिनं विश्वासच ठेवून का बसली का? नाही, विश्वासाबरोबर तिनं कृती केलेली आहे. मग या ठिकाणी दावीदाने काय केलं? विश्वास ठेवलाय, आराधना पण केलेली आहे, प्रार्थना पण केलेली आहे, पण त्याने कृतीमध्ये पण तो उतरला आहे. प्रेज लॉर्ड बोलता, तो कृतीमध्ये उतरलाय. बघा तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. पहिले शमूएलच्या तिसऱ्या अध्यायामध्ये मग त्यांनी कृती करायला सुरुवात केली. म्हणा, कृती करायला सुरुवात केली. 9 वचन मध्ये काय म्हटलेलं आहे? दावीद त्याच्याकडली 600 पुरुष घेऊन, किती पुरुष घेऊन? हालेलुया, बोला की हालेलुया. बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला आता. पहिली गोष्ट विश्वास, मला पहिली गोष्ट विश्वास. दुसरी गोष्ट आराधना केली त्यांनी, दुःखात समस्येत असताना आराधना केली. हालेलुया. तिसरी गोष्ट त्यांनी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थनाने जे गोष्टी होतात ते कशाने होत नाही लक्षात घ्या. मला की आमेन. चौथी गोष्ट त्यांनी कृतीमधनं करून काय केली? पाठला करायला निघाला. पण त्याच बरोबर त्यांनी 5वी गोष्ट केली, त्यांनी आपली सर्व काही शक्ती गोळा केली. मला की प्रेज लॉर्ड. त्यांनी जाण्यासाठी त्यांनी सगळं काय नाही का जमा केलं. 9 वचन सांगतं की दावीद त्यांनी 600 पुरुषांना एकत्र केलं. किती पुरुषांना? आता शत्रूचा पाठला करायचा आहे, रेखामा जाऊन जमेल का? हॅलो, रेखामा जाऊन जमेल का? शत्रूचा पाठला करताय, रेखामा जाऊन जमेल का? तुम्हाला शत्रूला हरवायचं आहे, शत्रूने तुमचं लुटले, त्याला नाही का ते परत आणायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला रिकामा राहून जमणार नाही. प्रेज लॉर्ड. दावीदाने 9 वचनामध्ये काय केलेलं आहे की दावीदाने त्याच्याकडे 600 पुरुष घेऊन बसोरी नदीजवळ पोहोचला. जे मागे ठेवले ते राहिले. प्रेज लॉर्ड. मग तेव्हा दावीद व 400 माणसे शत्रूच्या पाठीस लागले. म्हणा, पाठीस लागले. आणि 200 माणसे तिथेच थांबली. किती माणसे थांबली? ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जावे ना. आता मला सांगा, दावीदाने जर ती सगळं गोळा करून माणसं किंवा जे काही लोक आहेत की जे काही घोडे असतील, तलवारी असेल की जे काही सामग्री असेल, जर ती गोळा न करता गेला असता, है ना, यांना जर घेता, तो बी थकला असता, एकटा काय करू शकला असता का? हालेलुया. मग काय त्यांनी जर समजा 200 घेतले असते आणि थकलेले त्याच्यात बरं असते, तर ती म्हणले असते नाही बाबा मला नाही जमत. हालेलुया, बोला की हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग झालं काय? त्यांनी सगळ्या गोष्टी गोळा केल्या. तुम्हाला जर परत मिळवायचं आहे तर तुमच्या हातात सुद्धा विश्वासाचे ढाल तुम्ही घेऊन पुढे जायला पाहिजे. बोला की आमेन, आमेन, आमेन. मना असा हातावा हात पकडून म्हणा, विश्वासाची ढाल, विश्वासाची ढाल घेऊनच पुढे जायचं आहे. विसरून नाही जायचं, ठेवून नाही जायचं. हालेलुया. हे सगळे शस्त्र तुम्हाला घेऊन जायचं असतं. तुम्ही युद्धाला चाललाय, तुम्ही काहीतरी कामाला चाललाय, तुमची हत्यारे घेऊन जाता का नाही? घेऊनच जावं लागतं. तुमची सामग्री तुम्हाला घेऊनच जावं लागते. हालेलुया. मग आपल्याला पण आध्यात्मिकरित्या काय? आत्म्याची तलवार वचन आणि विश्वासाची ढाल घ्यायचीच आहे. का? शत्रू वार करणार नाही असं नाही, शत्रू वार करतो. शत्रूचे वार असतात, लक्षात घ्या. हालेलुया. शत्रूचे हमले असतात, पण ते हमले अडवण्याची ताकद किंवा अडवतात कशामुळे अडले जातात? विश्वासाच्या ढालीमुळे अडले जातात. बोला की हालेलुया. कशामुळे अडले जातात? विश्वासाच्या ढालीमुळे अडले जातात. मग त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या बरोबर. तसं तुम्हाला पण जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, हालेलुया, ती विश्वासाची ढाल तुमची खाली नसली पाहिजे. विश्वासाची ढाल ऍक्टिव्ह असली पाहिजे, कृतीमध्ये असली पाहिजे आणि तलवार घेऊन पुढे निघालं पाहिजे. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस मग तसंच तुम्हाला करायचं आहे पाठला कृतीमध्ये की तुमच्यामध्ये विश्वासाची ढाल तुमच्यावर नेहमी पाहिजे. आत्म्याची वचनाची तलवार. म्हणा, वचन नेहमी पाहिजे. बरोबर म्हणा की वचन पाहिजे नेहमी. जर तुम्ही वचनात स्थिर नाही, वचनावर विश्वास नाही, तर मग तुम्ही प्राप्त कसं करणार? म्हणा की आमेन, हालेलुया. शत्रू शैतानाचे वार तुम्ही परतून कसं लावणार? शत्रू शैतानाचे वार तुम्ही अडवणार विश्वासाच्या ढालीनं, पण तलवारीने सुद्धा तुम्हाला सामना करायचा ना. शत्रूला उत्तर द्यायचंय, तलवारीने उत्तर द्यावं लागतं का नाही? तुम्ही तलवार नाही घेतली, कायच नाही घेतली आणि तुम्ही चाललाय मोकळ्या आणि तुम्ही तिथं काय विजयी होऊन येणार आहे का? सांगा ना, विजयी होऊन येणार आहे का? नाही. तुम्हाला माघारी पळत तर यावं लागेल, मग खाली मान घालून यावं लागेल मग. प्रेज लॉर्ड. पण दावीदाने काय केलं? हे सगळे शस्त्र सामग्री घेतली. बोला हालेलुया.
सगळी शस्त्र सामग्री घेतली आणि मग 11 वचनामध्ये आपण कालच मगाशी वाचलं होतं की तिथं मिस्र त्यांना आढळला. काय आढळला? हालेलुया. मग त्याच्याजवळ भाकरी होत्या. मला सगळेजण भाकरी होत्या, मला पाणी होतं का नाही? का न घेताच गेला? हालेलुया. होत्या का नाही भाकरी तिथं? बघा त्या ठिकाणी त्यांनी त्या मिस्र त्यांना आढळला, त्यांनी त्यास दाविदाकडे आणले, मग त्यांनी त्यास भाकर दिली. म्हणा भाकर दिली. मग भाकरी घेतली त्यांनी. भाकरी सुद्धा त्याला महत्व द्यायला म्हणजे किती महत्वाचं आहे. परत शत्रूकडे जाऊन ते लुटलेलं माघारी आणण्यासाठी त्यांनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या. प्रेज लॉर्ड. रस्त्याने भूक लागेल, भाकरी घेतल्या. तसं देवाच्या वचनाची भाकर पण तुमच्या बरोबर असायला पाहिजे. बोला की आमेन. तुम्ही प्राप्त करू शकता. परत जे लुटले तुमचं 1 लाख लुटले, तुम्ही जाऊन परत आणू शकता. तुम्हाला देवाने दिले तेवढा अधिकार तुम्हाला ते प्राप्त करू शकता. जे तुमचं आरोग्य हरवलंय किंवा शैतानाने चोरले, आजार लागले, पुन्हा त्या आरोग्याचं जीवन प्राप्त करा येशूच्या नावाने. कुठल्या शस्त्र सामग्री धारण करा म्हणजे नाही का विश्वास ढाल, भाकर, वचनाची भाकर. हालेलुया म्हणा. इथं काय केलं त्यांनी? भाकरी त्याला दिली आणि त्याने ती खाल्ली आणि त्यांनी त्याला पाणी पण पाजले. काय पाजले? म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी घेतल्या. बोलो येशू मसीह की. मग पाणी पाजले. मग त्याला त्यांनी अंजिराचे ढेपा पण दिला. म्हणजे इथं बघा काही फ्रूट पण काही गोष्टी खायच्या पण घेतल्या. हालेलुया. आम्ही चर्चला जातो, बायबल घेऊन येतो का? नाही, कुठे बायबल मलाच नाही माहिती. बायबल घेऊन नाही, मोबाईल जरूर आणलाय, विसरला नाही. हालेलुया. सवय चांगली नाही ती बायबल विसरून यायची. बायबल घेऊन यायची सवय पाहिजे. म्हणा सगळ्यात बायबल मौल्यवान आहे. सगळ्या पुस्तकापेक्षा बायबल मौल्यवान आहे. मग काय झालं माहितीये? पाणी आणलं, भाकरी आणलं, सगळं काय आणलं त्यांच्या बरोबर होतं. मग दावीद त्यास म्हणाला, अंजिराचं त्याला काय दिलं? मग द्राक्षरसाचे 2 घड पण त्याला दिली. बघा द्राक्षरसाचे 2 घड. द्राक्ष माहिती? द्राक्ष 2 घड खा. सगळं होतं ते. मला सगळी सामग्री, मला सगळी सामग्री भरली त्यांनी. हालेलुया. मग पुढं तेव्हा दावीद त्यास म्हणला, तू कोणाचा कुठला आहेस? त्यांनी म्हटले, मी मिस्री तरुण आहे. असं तसं त्यांनी सगळं गोष्टी सांगितल्या. मग पुढं त्यांनी त्या व्यक्तीने त्यांना दाखवलं कुठे गेलेत ते. त्या व्यक्तीने दाखवलं त्यांनी कुठे गेलेत ते. त्यांनी दाखवलं आणि दाविदाने त्या टोळीला गाठलं. मला गाठले. बोला की हालेलुया. ज्यासाठी तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्यासाठी तुम्ही नाही का विश्वास ठेवलाय, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायचा आहे त्याचा पाठलाग करायला पाहिजे तुम्ही आणि त्याला जाऊन गाठलं पाहिजे. देवाने ती तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे ताब्यामध्ये. बोला की आमेन आमेन आमेन. हालेलुया म्हणा चर्च. बोलो येशू मसीह की. हालेलुया हालेलुया. मग या ठिकाणी 16 वचन वाचा. कोणतरी 16 वचन मोठ्याने. तो त्याला तिथे घेऊन गेला. तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहीकडे पांगून खाऊन पिऊन मजा करीत आहेत. कारण त्यांनी पलिष्ठांच्या प्रांतातून व यहुद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती. पुष्कळ काय आणली होती? लूट आणली होती. पुढे. तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांच्या संहार करीत राहिला. त्यांच्यापैकी 400 तरुण पुरुष उंटावर स्वार होऊन पळून गेले होते. आणि 18 वचन वाचूया. अमालेकी लोकांनी पाडाव करून गेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. म्हणा दाविदाने सोडवले. म्हणा दाविदाने सोडवले. 19 वचन. लहान थोर कन्यापुत्र लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यातले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते. दाविदाने ते सर्व परत आणले. म्हणा मोठ्याने म्हणा, दाविदाने सर्व परत आणले. म्हणा दाविदाने सर्व परत आणले. हालेलुया. अशा अनेक गोष्टी आहेत मला आपल्याला प्रार्थना करायच्या अभिषेकाचं. पण तुम्हाला मी सांगतो काय, पहिले त्याने विश्वास ठेवला. म्हणा पहिली गोष्ट विश्वास ठेवला. देवाची आराधना केली, प्रार्थना केली, पाठला केला, सगळं शस्त्र सामग्री घेतली. पाठला म्हणजे त्याच्यानंतर येऊ शकतो, पण त्यांनी काय केली? पहिलं सामग्री काय केली? गोळा केली, पाठला केला. हालेलुया. देवाने सांगितलं की ते शत्रू तुझ्या हाती मी दिलेले आहेत. त्या लुटलेल्या वस्तू तू सोडवून आणणार.
म्हणा सगळेजण, मी पण सगळं माघारी आणणार. म्हणा, मी पण सगळं परत आणणार. हालेलुया. कसं आणणार? म्हणा, आराधना करून, देवावर विश्वास ठेवून, प्रार्थना करून, विश्वासाने कृती करून, शस्त्र सामग्री गोळा करून, देव सांगतो त्याच्या आज्ञेचं पालन करून. देवाने त्याला सांगितलं जा, त्याचा पाठलाग कर. आज्ञेचं पालन केलं का नाही त्याने? किती गोष्टी आहेत या गोष्टी शिकण्यासारख्या. आपण असंच वाचून जातो, पण या गोष्टी किती महत्वाच्या आहेत की त्यांनी सगळी शस्त्र सामग्री गोळा केली, देवाने सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन केलं. परिस्थिती तशी नाही आज्ञा पालन करण्याची त्याची. सगळं दुःखाने थकून गेला होता दावीद, रडायला शक्ती राहिली तेवढा रडला होता. प्रेज लॉर्ड. पण देवाने सांगितलंय, निघाला. मनाशाच्या देव सांगतोय तर करा. मनाशाचा देव सांगतोय तर करा, पूर्ण करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग दावीदाने काय केलं माहितीये का, की गेला आणि त्यांना गाठलं आणि त्यांना त्यांच्याशी लढला. बघा, त्यांच्याशी लढला. मला लढला, मला लढला. युद्ध आहे माझ्या प्रियानो, युद्ध असं सहज मिळणार नाही कुठली गोष्ट तुम्हाला. प्रेज लॉर्ड. तुम्हाला उत्तम प्राप्त करायचं आहे ना, तर युद्ध लक्षात घ्या. असंच भेटतं का? स्ट्रगल, युद्ध, सामना, ह्याचा त्याचा सामना, अनेक गोष्टीचा सामना करून पुढे जायचा आहे आणि मग प्राप्त करायचं आहे. बोला येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. त्याला पाठला करावं लागला, सगळी सामग्री घेऊन त्याला युद्ध करावं लागलं. किती जणाला तयार आहेत करायला? बायबल सांगतं तुमचं आणि माझं युद्ध माणसाबरोबर नाही, तुमचं आणि माझं युद्ध सैतानाबरोबर आहे, आकाशातल्या दुष्ट आत्म्याबरोबर आहे, दैहिक गोष्टी बरोबर आहे, है ना, अशुद्ध शक्त्यांबरोबर आहे. हालेलुया. बोला ना हालेलुया. हालेलुया. तर ह्या सगळ्या वैरपणा दुष्टात्म्यांबरोबर आहे आपला. एखादा माणूस बिघडतो, त्याला दुष्टात्मा बिघडवतो आणि तो तुमच्या विरोधात उभा करतो, तुम्हाला तुमच्या विरुद्ध बोलायला सुरू करतो. त्याच्यामध्ये कोण असतं? दुष्टात्मा असतो. येशूला पकडण्यासाठी, त्याला धरून देण्यासाठी सैतानाने यहूदाचा वापर केला. यहूदाला बहकवलं सैतानाने, त्याच्या मनामध्ये मोह घातला आणि मग यहूदाने, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे यहूदाने 30 रुपयामध्ये येशूला सौदा केला आणि येशूला पकडून दिलं. यहूदा तसा चांगला होता, पण जेव्हा सैतान त्याच्यामध्ये घुसला आणि त्या येशूच्या विरोधात त्यांनी काम करून टाकलं. हालेलुया. बोला हालेलुया. जो व्यक्ती चांगला असता जर तो विरोधात बोलायला सुरू करतो, एखाद्याची निंदा करायला सुरू करतो, एखाद्याचं काय बोलायला सुरू करतो, तर 100% समजून घ्या की त्याला सैतानाने त्याचा ताबा घेतलाय, सैतानाने त्याच्यात प्रवेश केलाय. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. पण त्यांनी युद्ध केलं त्या लोकांबरोबर. प्रेज लॉर्ड म्हणा. तयार आहे का तुमची युद्ध करायची? बोला हालेलुया. अशा अनेक रोखणाऱ्या दुष्टात्म्यावर तुम्ही युद्ध केलं पाहिजे. तुम्ही ज्यासाठी पाठला करताय, ज्यासाठी तुमचं लक्ष आहे, त्याच्याकडे जात असताना तुम्हाला अनेक रोखू शकतात गोष्टी, पण तुम्हाला त्याचा पाठला करायचा आहे, त्यांच्याशी युद्ध करायचं आहे. बोला की आमेन. हालेलुया. हालेलुया. मग पुढे काय झालं? त्या शत्रूंचं दावीदावर काहीच चाललं नाही. म्हणा माझ्यावर पण काहीच चालणार नाही. म्हणा शत्रूचे माझ्यावर काहीच अधिकार चालणार नाही. म्हणा शत्रूचा माझ्यावर काहीच अधिकार चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. येशिया 54:17 मध्ये म्हटलेलं आहे, येशिया 54:17 मध्ये म्हटलेलं आहे की तुझ्यावर कोणताही हत्यार चालणार नाही. मोठे आमेन म्हणा मंडळी. तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. हा मोठ्याने म्हणा चर्च, विश्वासाने. आता विश्वासाने कृती करू. म्हणा माझ्यावर कुठलेही घडलेले हत्यार जे माझ्यासाठी बनवलेले असेल, ते हत्यार चालणार नाही माझ्यावर. विश्वासाने म्हणा. तुमच्या आवाजात विश्वास दिसला पाहिजे, कृती दिसली पाहिजे. तुझ्यावर चालवण्यासाठी, म्हणा माझ्यावर चालवण्यासाठी, माझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार, घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. म्हणा माझ्यावर चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणा माझ्यावर माझ्यावर चालवण्यासाठी चालवण्यासाठी घडवलेले हत्यार घडवलेले
केलेल्या योजना, प्लॅन, जे काही सैतानाचे प्लॅन असतील किंवा सैतानी लोकांचे प्लॅन असतील ते माझ्यावर चालणार नाही. आमेन. म्हणा, माझ्यावर हत्यार चालणार नाही शत्रूचा. हालेलुया, हालेलुया. तुम्ही हात उंच करून हालेलुया म्हणा, हालेलुया. प्रेज लॉर्ड. दावीद गेला देवा विश्वास ठेवून, दावीद गेला देवाची आराधना करून, दावीद गेला प्रार्थना करून, दावीद गेला देवाची सर्व शस्त्र सामग्री, जे युद्धाला लागते सर्व सामग्री घेऊन दावीद गेला, पाठला करत काढला त्या शत्रूला, त्यांनी लढला त्याच्या बरोबर. पण त्याचा चालला त्याच्यावर अधिकार, पण शत्रूचा त्याच्यावर अधिकार चालला नाही. शत्रू त्याला बघून पळून गेले, पण दावीदाला पळावं लागलं नाही. का? त्यांचे हत्यार फेल झाले, त्यांची सगळे सेना फेल झाली. का? कारण दावीदाने पहिलं देवाला सन्मान देऊन, प्रार्थना करून, आराधना करून, देव सांगतोय त्याप्रमाणे केल्यामुळं शत्रू त्याच्या पायाखाली आलेला आहे. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. म्हणा, सैतान माझ्या पायाखाली आहे. हालेलुया. आणि म्हणून म्हणा, शेजारच्याला म्हणा, आपल्यावर म्हणा, आपल्यावर, आपल्या चर्चवर घडलेलं कुठलंही हत्यार माझ्यावर, आपल्या सर्वांवर चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कोणताही तंत्र मंत्र चालणार नाही माझ्यावर, तुमच्यावर. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा, हात पकडून म्हणा, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर घडलेलं, आपल्यासाठी जे घडवलेलं हत्यार आहे, जे काही योजना आहे, तंत्र मंत्र असेल, जादूटोना असेल, ते चालणार नाही माझ्यावर, चालणार नाही आमच्यावर. आम्ही येशूचे लोक आहोत, जिवंत देवाचे लोक आहोत. प्रेज लॉर्ड. आनंद वाटतोय का तुम्हाला? हालेलुया. पण कुणावर चालणार नाही? हे पण उत्तर आहे तुमच्यासाठी, जे देवावर विश्वास ठेवतो, देवाची आराधना मनापासून करतो, प्रार्थना करतो. तिसरी गोष्ट, हालेलुया, देव सांगेल त्याची आज्ञा पालन करतो, पाठला करतो शत्रूचा, गाठतो, त्यांच्याशी युद्ध करतो, त्याच्यावर कुठलंही शत्रू चालणार नाही. प्रेज लॉर्ड बोला. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. आमेन. आरोप ठरवणारा काय ठरवशील? म्हणा शेजारच्या, देव माझ्या बरोबर आहे, देव मला नीतिमान ठरवणार आहे. मला दोषी ठरवणारा कोण? कोण आहे दोषी ठरवणारा तुम्हाला? अरे बाबा म्हणायचं, देव मला पवित्र करतो, देव मला नीतिमान ठरवणार आहे, देव माझ्या बरोबर चांगला आहे, आणि तू कोण मला दोषी ठरवणारा? तू कोण दोष लावणारा? यस का नाही? दोष कोण लावतं? सैतान लावतं. प्रेज लॉर्ड. दोष कोण काढतं? सैतान काढतं. देव दोष काढत नाही, देव लुटत नाही, देव देणारा देव आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं, योहान 10:10 मध्ये, चोर आला, येशू म्हणाला, काय म्हणाला येशू? चोर आला चोरी आणि घात करण्यासाठी, पण येशू म्हणाला, मी आलोय तुम्हाला जीवन देण्यासाठी, आणि ते विपुल त्याचं जीवन देण्यासाठी आलं. म्हणा की आमेन, आमेन, आमेन. म्हणा, एकीकडे सैतान आहे, पण तो चोरी करतो, तो घात करतो. एकीकडे माझा येशू देव आहे, तो जीवन देणारा देव आहे, तो विपुलतेचं देणारा देव आहे. सैतान चोरटा आहे, पण माझा देव देणारा आहे. सैतान चोरटा आहे ना? सैतान चोरटा आहे, एक नंबरचा चोर आहे. मोठ्याने म्हणा की सैतान एक नंबरचा चोर आहे, माझा बी एक नंबरचा येशू देव आहे. हालेलुया म्हणा सैतान. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ह्या ज्या गोष्टी तुम्ही मीटिंग मध्ये शिकलाय, ते करायला तयार आहे तुम्ही? करायला तयार आहे तुम्ही? रोज विश्वास ठेवायला तयार आहे देवावर? रोज आराधना करायला तयार आहे? रोज प्रार्थना करायला तयार आहे? कारण प्रार्थना बंधनों को तोड़ती है, प्रार्थना नवीन दरवाजे उघडते. प्रार्थना अशी चावी आहे की ते सर्व दरवाजे उघडते. प्रार्थना करणाऱ्याचं मग शिकलो आपण, शत्रूंना माघारी पळवते. आणि दाविदाचे शत्रू कुश काय झाले सांगा? म्हणा, पळाले. काय केले? म्हणा, सटकले, पळून गेले.
तुमच्या विरोधातले शत्रू या 3 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये पळून गेलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पळून गेले, सटकले ते, कारण तुम्ही विजय मिळवलेला आहे येशूच्या नावामध्ये. आम्ही छोटा येतोय, टाळ्या कमी येतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोकांना सैतानाने अडवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना प्रार्थनेला येऊ दिलं नाही सैतानाने, पण शेवटी मंडळी मला की यस मंडळी, आपल्या प्रार्थनेने आपण विजय मिळवलेला आहे. आम्ही कमी येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला पण आपल्या प्रार्थनेने विजय मिळवला. आणि काही लोक त्यांना अडवलं सैतानाने, पण ते आले येशूच्या नावात या ठिकाणी. आलेले टाळ्या प्रभूला धन्यवाद. विश्वास आहे का तुमचा? अनेकांना अडवले सैतानाने. बोला माझ्यावर कुठलाही हल्ला चालणार नाही. माझ्यावर कुठला हल्ला चालणार नाही. माझ्यावर कुठलाही प्रयत्न चालणार नाही. माझ्यावर कुठलाही शस्त्र चालणार नाही. बोला माझ्यावर कुठलाही शस्त्र चालणार नाही. मला कोणी हरवू शकत नाही. मी विजय आहे येशूच्या नावामध्ये. मी विजय आहे येशूच्या नावामध्ये. टाळ्या वाजवून मला धन्यवाद येशू. शबाला बला चार्ज. तुम्ही विजय झाला येशूच्या नावात. तुम्ही येशूच्या नावात. हालेलुया. घोषणा करा मी विजय झालेला येशूच्या नावात. देवदार उघडत आहे. देवाने ओपन केले मार्ग आशीर्वादाचे. धन्यवाद. थांबू नका, चला अन्य भाषेमध्ये बोला. ज्योती पुढे, ज्योती लबा. नवीन काम होता ईश्वरा तुमच्यासाठी. नवीन काम होता ईश्वरामध्ये. नवीन होत आहे का? प्रत्येक जीव परमेश्वराची स्तुती करेल. प्रत्येक जीव परमेश्वराची महिमा करेल. प्रत्येक जीव परमेश्वराचा गौरव करेल, कारण परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया, भविष्यवाणी करतो परमेश्वरा. घोषणा करतो हे विजयी लोक आहे येशूच्या नावामध्ये. शत्रूवर मात करणारे, काही शक्त्या बाहेर निघून चालले, काही शक्त्या बाहेर निघून चालले, सैतानी शक्त्या बाहेर निघून चालले. काही काही तुमच्या अंधकार शक्ती गुंडाळल्या गेलेल्या आहेत येशूच्या नावात. मी पाहत आहे गुंडाळल्या गेलेला आहे.
ओ बाहेर काढलं देवाने तुमच्या सर्व शरीरात येशूच्या नावात बाहेर विश्वामध्ये सैताना बाहेर अधिकार सोडला येशूच्या नावात इष्ट प्रार्थनाद्वारे अधिकार नष्ट करण्याची इष्ट हत्या बाहेर चला चला धन्यवाद ताली बजा के उसकी महिमा करो, ताली बजा के उसकी स्वर्ग प्रशंसा उघडा करो। उघडा कर देवा स्वर्ग उघडा कर स्वर्ग उघडा कर सामर्थ्य उघडा कर ओशबेरी बना बथुरा ना मस्तेरी बना हालेलुया हालेलुया आमीन हालेलुया 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 अग्नि तवर्षा ओरी बाशबेरी बना हालेलुया हालेलुया सर्व शैतानाच्या अटॅक येशूच्या नावामध्ये रिबा फुरोना बसते रिबा नावा शके रिबा हालेलुया हालेलुया टाळ्या वाजून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये भरा। ही वेळ परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये भरण्याची आहे, ही वेळ देवाला भेटण्याची आहे, देव तुम्हाला भेटायला आलेला आहे। हालेलुया रिबा नावा फुरोना बसते रिबा परत भेटू दे परमेश्वरा जे कमवले ना परत भेटू दे परमेश्वरा हालेलुया जे कमवले परत भेटू दे परमेश्वरा जे शत्रू लुटलेला सात पट बाहेर भेटू दे परमेश्वरा ज्याचं नुकसान झाले प्रभू ते डबल मिळू दे उपासारखं डबल मिळू दे परमेश्वरा ज्यांनी हरवले ज्यांचं चोरले गेलेलं आहे परत भेटू दे परमेश्वरांना परत भेटू दे परमेश्वरा हालेलुया बापा येशूच्या नावामध्ये ज्या ज्या लोकांनी लुटले प्रभू लुटीमुळेचं नुकसान झाले प्रभू परत भेटू दे ज्यांची जमीन ह्याची लुटपडलेली आहे जमिनी भेटू दे परमेश्वरा हालेलुया हालेलुया प्रभू माघारी भेटू दे प्रभू माघारी भेटू दे परमेश्वरा सगळे पुन्हा एकदा स्वर्गात आशीर्वाद पाठव परमेश्वरा पुन्हा एकदा सगळे स्वर्गात आशीर्वाद पाठव परमेश्वरा ब्लेसिंग पाठव परमेश्वरा येशूच्या नावात म्हणतो हालेलुया म्हणतो पिता प्रेज द लॉर्ड म्हणतो येशूच्या नावामध्ये सर्वांची काळजी घे सर्वांना या 3 दिवसाच्या उपवासामध्ये चालवलं सर्वांना ब्लेसिंग मध्ये चालवलं आणि इथून पुढचं जीवन मी साधारण नाही मी घोषणा करून त्यांचं सुपर नॅचरल जीवन आहे टॉप लेवलचं जीवन आहे येशूच्या नावात हालेलुया म्हणतो हालेलुया तुझं गौरव होऊ दे पिता येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता आमेन गॉड ब्लेस यू